वर देगा बड़ा बड़ा वरती पाय कृष्णा बस का नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. आता 11:30 वाजलेले आहे. घरातले सर्व कामं झाले माझेवाले. स्वयंपाकसुद्धा करून घेतला मी. स्वयंपाकमध्ये दाल तडका आणि जिरा राईस म्हणजे साधा राईस बनवला, सॉरी. तर दाल म्हणजे डाळ पण झाली माझी, बघू शकता. आणि इकडे बनवला भात, आत्ताच लावला मी. आणि राईस लावायचं म्हटलं ना तर मग मी काय करते, तर पातेलीमध्येच लावते, तर थोडा मोकळा पण होतो. आणि कृष्णाचं आवडीचं आहे, तर कृष्णाला आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं आज त्याचा बड्डे आहे तर त्याच्या आवडीचं बनावं आपण. मुलं मग व्यवस्थित खाता पण आणि त्यांना मजा वाटते मुलांना, माझ्या आवडीचं बनवलं आहे बाबा, माझा बड्डे आहे. तर असं तर होतच राहतं आपल्या कंपल्सरी. पण मुलांचं आवडीचं ज्या दिवशी त्याचा बड्डे राहिला त्या दिवशी बनवलं ना तर त्यांना आनंद भेटतो आणि आपल्याला पण भेटतो. त्याच्यामुळे मी म्हटलं चल बेटा तुझ्या आवडीचं बनवणार मी आज. हा टोपी बी होती ते रुमाल ठेवून. हा कालच येऊन जायला पाहत होती तर सर्वांसारखं मस्त मोठा व्हिडिओ केला असता. काही आमनं घरमा किचन मा कसा मा चालू रास. चला पाहुणे चालले आम्ही जातोय आता आमच्या बहिणीच्या आम्ही आमच्या गावाला जातोय आता. आमचा राम राम घ्यावा. साडी काढा नेसायला, साडी काढा म्हटलं नेसायला. फोटो टाकून हा नाही 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 ना नाही ना आता मी मावशी नाही जेव्हा तो आला ना नंतर द्यायचा तुम्ही. नाही 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 ना राहू द्या ना. नाही ना नाही ना ते भैयाला दे दे. नाही काहीच सांग रे बो. या मा काळच्या बहिणीच्या घरची नेसायला साडी. आता इकडं राहायचं तिकडं राहायचं, दोन ठिकाणी राहायचं. हा मग एकदम भारी नाही. हळू पुढच्या वर्षी डायरेक्ट तुम्ही नुसतं गाडीला ना तिकडनं. कुठून ना तुम्ही? इकडनं येव ना. हा पायी चाल देत नाही बा. 6:05 झाले. गुड्या राणी करते मस्ती. तर आज ना कंटिन्यू पाहुणे चालू आहे आमच्याकडे. तर पाहुणे आलेले होते आणि आता बनवते मी वडापाव. ताई सांगणार आहे काय बनवते. वडापाव. आणि ताई बघ कशी तर मिरची वगैरे चिरून घेतली, कोथिंबीर वगैरे. आता फक्त फोडणी द्यायची आहे आणि बेसन पीठ मोडून ठेवणार. आणि कृष्ण आला की लगेच पटापट गरम गरम वडापाव देणार. आणि आज आहे ना इतका पाऊस झाला, मस्त पाऊस पडला दुपारी. अचानक इतका पाऊस झाला आणि किती जोरात इंच कडकडली होती.
गुडियाला तर असं वाटलं ना तर आमच्या घरातच येईन करकडली बुवा असं. गुडियाने पटापट लाईट बंद केले आणि मी ना तिचे पप्पा फोनवरती बोलत होते ना, पटकन त्यांना खिचलं. आम्ही म्हणजे ना आजसुद्धा शॉकमध्ये आहेत. तर अचानक कसं झालं बुवा हे असं. ती इथं नव्हती पण आपल्याला असं वाटतं तिथं ते आपल्याजवळच चमकली बुवा असं जोरात होती ना. तर आमच्या शेजारच्या ताईंना त्यांनासुद्धा तसंच वाटलं, तर आपल्या घरातच चमकली बुवा म्हणजे कळकळली बुवा. आम्हाला तर असं वाटत होतं ना घरातूनच बाहेर गेली, इतकं जोरात आवाज आला. पूर्ण तयारी करून ठेवली आणि पसारा मांडून ठेवलाय, पूर्ण डबे मांडून ठेवले मी. आता मी टाकते त्याच्यात जिरं आणि जास्त गरम झालं सर तिकडं. आणि मी काय ना अद्रक आणि लसूण कुटून घेतलेलं आहे आपलं मस्त. आणि मी वडापावची रेसिपी पण दिलेली आहे तुम्हाला पहिले, म्हणून मी आता काय म्हणजे व्यवस्थित म्हणजे असं दाखवत नाही, शॉर्टकट दाखवते. आणि गुड्या राणीने पण मदत केली, मस्त बटाटे वगैरे मॅच करून दिले. त्याच्यात टाकते मी धनिया पावडर. आणि माझ्या असं नाही आहे तर शॉर्टकट कामे करतं मी, असं नाही आहे तर इतकंच टाका तितकंच टाका, ते काही माझं मी अंदाजपंचेच टाकते, माझ्या अंदाजपंचे. आणि मी याच्यात हळद वगैरे सर्व टाकून घेतलं. त्याच्यात टाकते मी मीठ. बटाटे जास्त आहे आपल्याकडे त्याच्यामुळे मीठ थोडं. आणि कढीपत्ता राहिलाय माझा, कढीपत्ता फ्रीजमधून काढायचा, काढून आण बेटा कढीपत्ता. तर एक भाकर बनवली, मटकीची भाजी बनवली. माझ्या मावशीचा मुलगा आलेला आहे त्याच्यासाठी, त्याला वडापाव काही खायचा नाही आहे तर मी भाजी बनवली आणि एक भाकर टाकून घेतली मस्त. आपल्या इकडे झालं मस्त वडापावचा मसाला. एक मिनिट, वडापावचा मसाला झाला. इकडे बेसन पीठ मळून झालं, इकडे दूध गरम झालं माझं. आणि इथे ना थोडी डाळ पडलेली आहे आणि राईस काढून ठेवला. फ्रेश झाली आता, तोंड हात पाय वगैरे धुवून. आणि आता थोडं बरं वाटतंय. कृष्णाला यायला खूप उशीर होऊन जाईल म्हणून ना आमच्याकडे पाहुणे आलेले आहे आणि ते खेडेगावाचे म्हणून त्यांना लवकर भूक लागून जाते. तर म्हटलं मी आता वडापाव करून त्यांना जेवायला देते आणि आम्ही पण बसून जातो. तो येईपर्यंत म्हणजे 8:45-9 वाजून जातात त्याला यायला. म्हटलं आपण पहिले खाऊन घेऊ, तो आला की त्याला गरम गरम काढून देते. तर चला मी आता वडापाव काढून घेते आणि मग बोलते. मस्त इथं मी वडे करून घेतले आणि आता मस्त आता आपण फुल झालेला आहे माझ्याकडनं, कमी करते मी. आणि मी आता काही मिरच्या वगैरे काढणार नाही, ॲसिडिटी पण झालेली आहे त्याच्यामुळे आता मिरची वगैरे काही काढणार नाही. मुलं तर काही खाणार नाही आहे आणि हे पण म्हणताय मिरची काही नको देऊ म्हणे मला, पाहुण्यांना बी देत नाही मी आता मिरची. सर्वांना देऊन झाले, म्हटलं मी पण खाते. इतका छान झालाय आणि गरम आहे. एक नंबर वडापाव झालाय, मस्त तिखट आणि खूप छान भारी वाटतं ना. आता पहिले ना थोडा डान्स करणार आणि मी काही तयार होत नाही, मी असा डान्स करणार आहे कृष्णाच्या बर्थडेसाठी. चल पुढ्या डान्स करायचा आणि माझ्या दादाच्या बर्थडेचा आम्हाला डान्स करायचा. चल.
तर गुडिया राणीने कसा डान्स केला कमेंट मध्ये नक्की सांगा. गुडिया राणीचा डान्स नाही मस्त बसली, थकून गेली ना? नाही थकल्यासारखं झालंय तिला. पूजा करून घे. करा हळू हळू बेटी, मस्ती नका करायला लागून जा. उमटून दे ना करा तुम्ही. देखो पण तुझ्या गुदगुल्या पाडू ती नको ग. हॅपी बर्थडे टू यू. नाही हॅपी बर्थडे टू यू. थांबताय थांब ना गं. ॲडव्हर्टायझर 14 मिनिट. चला. थांबा म्युझिक घेऊन जा. तू आलो नको सरक नाव शांत पडता थोडी मागे होय. वर देगा बटन बड़ा वरती पाय ना कृष्णा. बस का बस पड़े मेरे बच्चे खाने पे. तुला टीका कोण लावला मावडा? तुम्ही लावा का?
काय आवडाले? हां मी लावला का पण काय माहिती. चॉकलेट नको आता रात्रीची, ती राहू दे. ए या प्लेटमध्ये बी टाकणार त्या मामाला. हां ना मी देस मला एकदम थोडंसं देऊ बाई. ती हां दे. नॉर्मल दे. तर कृष्णाला आहे ना सकाळी त्याची मावशी 200 रुपये देऊन गेलेली होती. आमच्या मागच्या ताई आहेत त्या आणि बहीण आहे माझी, तिने ना 200 रुपये देऊन गेलेली आहे. तर कृष्णाला काहीतरी गिफ्ट देण्यासाठी तुला जे पडेल ते टाकतात. आणि एक माझ्यातर्फे कृष्णाला तुला जे घ्यायचं. तर सर्वांचा केक खाल्ला गेला आणि मी खाते आता. या तुम्ही पण केक खायला माझ्या कृष्णा दादाच्या बड्डेचा. मस्त झालाय आणि पायनॅपल फ्लेवर आहे. एक मिनिट. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.